Hello, hello. Thank you very much. Uh, White plus one धाव आपण पाहिली. धावा टोटल 4 धावा आहेत. लॉफ्टेड शॉट टाइमिंग प्रॉपर सीमारेषे पार येईल षटकार. येस षटकाराने आपण पाहतो 10 धावा धाफलकावरती आहेत. टोटल 10 रन्स. ओहो जबरदस्त स्ट्रोक. षटकार येतोय. 6 धावा मिळत आहेत आणि धावफलक मात्र पोहोचेल 18 धावा. अप्रतिम स्ट्रोक पाहिला. अगदी एक्स्ट्रा बाउन्स मिळाला, चेंडूला उशीर मिळाला, तसा मात्र चेंडूवर प्रहार चढवला, सरळ पाठवू दिलं. लिप स्क्वेअर लेगला 6 धावा मिळाल्या आणि या 6 धावांनी धावफलक पोहोचतोय तर म्हणजेच 18 या अंकावरती. दोन धावा आलेत. 20 धावा धाफलकावरती येत आहेत. षटक क्रमांक 2 तुषार गोलंदाजी मार्कवर. डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी आहे तुषारकडून आपण पाहतोय. हा सामना जर आपण पाहिलं तर जर्मन स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द विपक्ष दोस्ती 11 उपवळे कदमवाडी या दोन संघादरम्यान कदमवाडी संघाने टॉस जिंकला. नाणेफेकीचा कौल आणि कदमवाडी यस 22च्या धावा आपण पाहतोय. पहा आम्ही सूचित करतोय की तिसरा राऊंड हा 3 षटकांचा असेल. याची आपण नोंद घ्या. तिसरा राऊंड म्हणजेच सेमीफायनल आपण म्हणूयात 3 षटकांचे असेल. चार चेंडू आतापर्यंत आपण पाहतोय. 5वा चेंडू यावेळेस सभेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि अप्रतिम झेल खरोखर खऱ्या अर्थाने टाळ्या झाल्या पाहिजेत या झेल करता. अगदी शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली. यस मिस्टर अभिजित मस्कर. खऱ्या अर्थाने या झेलच्या सुद्धा रील्स आपल्याला पाहायला मिळतीलच. चला विकास मस्कर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे या झेल करता. अप्रतिम झेल पाहिला आपण. खूप चांगला झेल पाहिला आपण. यस अभिजित मस्कर याचे बंधू विकास मस्कर कॅश प्राइज जाहीर केले. 501 रुपये कॅश प्राइज जे की ऋतिक यांच्याकडे जमा आहे. यस ऋतिकडून आपण घ्यायचं आहे अभिजित.
तर भूषण बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये अनिकेत. हो आणि इथे डॉट बॉल. या स्कोर कार्ड आपण नक्कीच उल्लेख करूयात. धावा फलकावरती आहेत 21 धावा, 21 रन्स. तर नक्की 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पण या षटकाचं कौतुक करावं लागेल. केवळ 3च धावा गोलंदाजाने खर्च केला. जिथे आपण पाहिलं महादेवने 18 धावा खर्च केला होता. या षटकामध्ये आल्या 3 धावा. 21 धावा धाव फलकावरती आहेत. क्लास फटका पाहायला मिळाला. 6 धावा आलेत. सत्तावीस धावा धाव फलकावरती. पॉइंटच्या रिझर्व मध्ये हा चेंडू जातोय. हे डिक्लेअरची एक धाव मिळेल. 28 धावा धाव फलकावरती पोहोचतायत. 28 रन्स. ही स्पर्धा आपण मित्रांनो पाहतोय तर वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन 32 शिराळा मुंबई अंतर्गत ही स्पर्धा. निनाई देवी चषक 2025 हे पर्व. एक धाव यस 22च्या स्वरूपाची एक धाव नक्कीच मिळते. या बॉलवरती सुद्धा या चेंडूवर सुद्धा मिळेल. एक धाव्याने स्कोर कार्ड मात्र पुढे सरसावतं. 29 रन, 29 धावा धाव फलकावरती आहेत आतापर्यंत. यस नक्कीच आज जर आपण पाहिलं तर यस इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेल ड्रॉप होतोय. आणि 2 धावा. यस माफ करा, एकच धाव या ठिकाणी घेतली गेली. तर नक्कीच आज जर आपण पाहिलं तर आज संध्याकाळी मात्र अगदी गरमागरमीचा माहोल आपल्याला पाहायला मिळेल. भारत विरुद्ध पाकिस्तान. माझ्या मते ही एकमेव ट्रॉफी असावी ज्या ट्रॉफीमध्ये 3 वेळा एकाच ट्रॉफीमध्ये हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. यस आणि आपण जर पाहिलं तर 41 वर्ष झाली हा संघ हे 2 संघ एकमेकांना प्रतिस्पर्धी म्हणून पाहायला. मात्र खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सूर्यकुमार यादवने बाईट देताना खऱ्या ते स्पष्ट केलं की या सामन्यांना तुम्ही रायव्हरी बनवू शकत नाही. कारण पाकिस्तान संघ जर पाहिला तर अगदी कमकुवत संघ आपण पाहतोय. कारण आजही आपण पाहतो की पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये अगदी वशिलेबाजी एवढ्या प्रमाणात चालते की तिथे खूप चांगले प्लेयर्स खूप मागे आहेत. आणि यस ऑपरेशन सिंदूर आपल्याला आज संध्याकाळी सुद्धा पाहायला मिळेल यामध्ये शंका नाहीये. मात्र खऱ्या अर्थाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे हे दुर्दैव आहे की चांगल्या प्लेयर्सना तिथे संधी दिली जात नाही. आणि अगदी वशिलेबाजी म्हणजे अगदी प्लेयर्सचे मुलं किंवा लीडर्सची मुलं यांना संधी दिली जाते. त्याचमुळे आज आपण पाहतो की हा संघ खूप मागासला असं म्हणायला हरकत नाही. फुल टॉस आणि मोठा फटका. यस नो बॉल. आणि त्याचबरोबर हा षटकार. यस गगनचुंबी षटकार म्हणायला हरकत नाहीये. 7 धावा या बॉलवर मिळत आहेत. आणि या 7 धावा धाव फलक मात्र पोहोचतोय 37 रन्स. 37 धावा. आणि मिळालेल्या माहितीनुसार आपण पाहतो की आज मात्र अभिषेक शर्मा खेळणं थोडं मुश्किल आहे. यस व्हाईट बॉल. यस रिंकू सिंग राजगुरू. रिंकू सिंग या खेळाडूला संधी मिळाली आज. पुन्हा एक खराब बॉल. आणखीन एक नो बॉल. आणि डिक्लेअरची धाव 2 धावा मिळतील.
आणि धावा पोहोचतायत 40 या अंकावरती. गोलंदाज मात्र थोडासा भितरला पण पाहतोय. याचे गोलंदाज चेंज होईल. तर 40वा धाव फलकावरती आहेत. पहा या गोलंदाजाचं वैशिष्ट्य, एकही फेअर डिलिव्हरी त्यांनी हाताळली नाही, एकही फेअर चेंडू त्याने हाताळला आणि तब्बल 10 धावा देऊन मोकळा झाला. चला फ्रेश गोलंदाज आपण पाहू. पंकज, चला पंकज 9, त्याचबरोबर डिक्लेअरची धाव. पंकज देखील आपण जर पाहिलं तर अनिलच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करेल की काय. यस, फ्री हिट, फ्रीटचा बॉल. फ्रीटच्या बॉलवर अगदी कडक शॉट पाहायला मिळाला आणि बाउन्स मिळाला, अतिरिक्त बाउन्स मिळाला, त्यामुळे क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला आणि 4 धावा मिळाल्या. आणि या 4 धावांनी आपण पाहिलं तर आता मात्र धावफलकावरती बराच बदल. 46 धावा, 46 रन्स. आपण जर पाहिलं तर हत्तेगाव या संघाने 49 धावा धावफलकावर उभारल्या होत्या आतापर्यंत हायस्ट स्कोर. आता मात्र तो हाय स्कोर या ठिकाणी मोडीत आणला जाईल, ब्रेक केला जाईल. झेल होईल का? आणि मिळतील त्या धावा. 4 धावा मिळत आहेत आणि या 4 धावाने आपण जर पाहिलं तर 50 धावा धावफलकावर स्कोर कार्ड आलेला आहे. एस 22ची धाव पण पाहतोय. 51 धावा. भगत सरांना ही ऑफर आलेली आहे. भगत सर आपल्याला आहे, ऋतिकने ऑफर दिली की जर आपण गोट्या अंपायर सारखे जर ऍक्शन केली तर 501 रुपयाचे कॅश प्राइज तुम्हाला आहे. ऋतिकने तुम्हाला कॅश प्राइज लावलेला आहे. आणि डॉट बॉल आपण डॉट चेंडू येतोय. एक्स्ट्रा बाउन्स आणि व्हाईट बॉल. आधी हे शतक जर आपण पाहिलं ना तर रशिया आणि युक्रेनचं युद्ध जेव्हापासून सुरू झाले सर्वांना प्रश्नचिन्ह पडले की ते युद्ध कधी संपणार. तसं हे षटक आहे, हे षटक कधी संपणार. येस, आणखीन एक नो बॉल. अगदी त्या युद्धामध्ये जसं मिसाईल टाकले जातात ना, अगदी तशा प्रकारे ते नो बॉल टाकले जात आहेत. वाईट आणि माफ करा नो, आणि त्याचबरोबर डिक्लेअरची धाव 2 धावा. धावफलक 54 धावा धावफलकावरती आहेत. आणखीन बॉलर चेंज नाही ना. फ्रीट बॉल. फ्रीटचा चेंडू आहे. फुल टॉस आणि नो बॉल आणि 4 धावा. चला बॉलर चेंज. आज सबको मौका मिलेगा. चला शेवटचे 2 चेंडू हाताळण्यासाठी तिसरा बॉल गोलंदाज येतोय. एका ओव्हरचा तिसरा बॉलर. खरोखर हे खूप कमी वेळ आपल्याला पाहायला मिळतं. स्कोर आहे 59 धावा. षटकार 6 धावा. एस 65 रन्स. एस 7. बॉल द्या मैदानात.
बॉल दे ना. बॉलरचं नाव काय? हा, बॉलरचं नाव काय सांगा ना. सिस्टम मध्ये अपडेट करायला होत नाहीये. प्रशांत. ओके प्रशांत. चा शेवटचा बॉल. चला 29 धावा आणि शेवटच्या बॉलवर झेल ड्रॉप होतोय. धाव मिळते. एक धाव, 2 धावा घेतल्यात. 2 धावा आलेत आणि अशा प्रकारे या 2 धावाच्या समाप्तीनंतर या टार्गेट आहे 67 धावा धावफलकावरती आहेत. 68 धावांचं टार्गेट आहे आणि या ओव्हर मध्ये आले टोटल 37 धावा या षटकामध्ये आल्या. 37 रन्स आणि 68 धावांचं टार्गेट आहे. चला तर डिक्लेअर स्वरूपाचे धावपड पाहतोय. टार्गेट खूप मोठा आहे. पहिल्या षटकापासूनच प्रयत्न करावे लागेल. एफर्ट्स करावे लागतील. ओहो फटका खूप चांगला आहे आणि 6 धावा मिळत आहेत या बॉलवर. क्रॅकिंग शॉट
हो, बॅक टू बॅक यावेळेस सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहे झेल खाली आणि झेल ड्रॉप. मात्र 2 धावा नक्कीच मिळत आहेत. क्या बात है, क्या बात है. तुषारच्या बॅट मधून आपण फटके पाहतोय. आणखीन एक षटकार पाहायला मिळालाय. अगदी जे आपण पाहिलं 68 धावांचं टार्गेट आहे. ते टार्गेट चेस करण्यासाठी जी सुरुवात अपेक्षित होती अगदी तीच सुरुवात पाहायला मिळते. यस, आम्ही पाहिलं आमच्या कॉम्बॉक्स च्या बाजूला बसून फलंदाज तुषारने डाएट वर आहे, बाहेरचं खाणं खात नाही. कांदे पोहे घरून आणले होते. येस, आणि ते कांदे पोहे खाल्ले होते आणि त्याचा परिणाम आहे. बाहेरचं जास्त खायचं नाहीये. त्यामुळे फिटनेस खूप चांगला आहे तुषारचा आणि फिटनेसमुळे आपण पाहतोय टायमिंग सुद्धा खूप चांगलं होत आहे. यावेळेस अगदी ऑन साईडला खेळायचं होतं मात्र चेंडू जातोय ऑफ साईडला. डी पॉइंटला चेंडू गेलाय आणि एक धाव मिळाले. यस, स्ट्रायकेटला बॅट्समन आपण जर पाहिलं तर मिस्टर महादेव कदम महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहेत. यस उर्फ महाकाल म्हणून आपण जर पाहतो. स्कोर आपण जर पाहिलं धावफलकावरती 16 धावा आहेत. 16 रन्स. दोन धावा मिळत आहेत. या 2 धावांनी धावफलक जाते 18 या अंकावरती. व्हाईट बॉल आणि त्याचबरोबर डिक्लेअर स्वरूपाचे धावा मिळत आहेत. यस फ्रीट यस व्हाईट बॉल. फ्रीट कंटिन्यू आहे. फ्रीट कंटिन्यू आहे. डॉट बॉल. धावफलक आपण पाहतोय की 21 धावा धावफलकावरती आहेत. डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल तुम्हाला पराभवाच्या दिशेने घेऊन जातील जर तुम्हाला या सामन्यामध्ये विजय साकारायचा असेल. कारण जर पाहिलं तर खूप आपल्या गोलंदाजाने खूप धावा खर्च केलेत. त्यामुळे जर तुम्हाला या मॅच मध्ये विजय व्हायचा असेल तर तुम्हाला डॉट चेंडू खूप कमी खेळावे लागतील. मॅक्सिमम तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील आणि तोच प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. आणखीन एक डॉट बॉल. आणि या बॉल वरती आपण पाहतो की 2 धावा मिळत आहेत. 23 रन्स 23 धावा धावफलकावरती आहेत.
काय जबरदस्त फटका फलंदाज महादेव यांच्या बॅट मधून आलाय आणि फलंदाज तुषारला मात्र पुरेपूर साथ देताना आपण पाहतोय. धावफलक मात्र पोहोचले या षटकाराने. टोटल 29 धावा, 29 रन्स. त्यानंतर मात्र या बॉल वरती सुद्धा एक धाव मिळाले. दुसरा धाव घेतली जाईल का तर प्रयत्न तर केला होता आणि इथे फलंदाज बाद होतोय. येस, एक धाव मिळते आणि दुसऱ्या धावच्या प्रयत्नांमध्ये मात्र फलंदाज बाद होतोय. आणखी एक डॉट बॉल. धावफलकावर धावा आपण पाहतो स्थिरावलं त्यामध्ये 31 धावा. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव मिळेल 33 रन्स. दिशा थोडीशी चुकीची. डिक्लेअर झोन मध्ये, येस डिक्लेअर झोन मध्ये धाव आपण पाहतोय. सहा चेंडू 34 धावा, 34 रन्स.
हा सामना जवळजवळ आपण एकतर्फी पाहतोय. हा जर नक्की जर तुषार फलंदाज जर धावची स्वरूपामध्ये बाद नसता झाला तर मात्र या सामन्यामध्ये थोडीशी चुरस निर्माण झाली असती. हा सामना अटीतटीचा झाला असता. डिक्लेअर ही धाव मिळेल. नो बॉल. दोन धावा या बॉलवर सुद्धा मिळत आहेत. अगदी संत गतीने हा सामना आपण चालू असलेला पाहतोय. कुठल्याही प्रकारचा रोमांच किंवा थ्रिल आमच्या प्रेक्षकांना मात्र या सामन्यामध्ये मिळत नाहीये. अगदी त्यामुळे जसा अगदी वातावरण पावसामुळे थंड पडले तसा अगदी हा सामना पूर्णपणे थंड पडला पाहायला मिळतोय. डॉट शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. तर एक धाव शेवटचा चेंडू या षटकातील. व्हाईट बॉल. चला तर अशा प्रकारे आपण पाहतो या ठिकाणी विजय संघ वाकुर्डे खुर्द हा संघ मात्र इथे विजय होते. विजय संघाचं कौतुक